हा एक मंत्र सकाळी 3 वेळा म्हणा आणि तुमच्या विचारांमध्ये असा बदल होईल की पैशाचे नवीन मार्ग तुमच्या समोर उघडू लागतील. पण या मागचे खरे रहस्य फार कमी लोकांना माहीत आहे. ओम श्री गणेशाय नमः, श्री महालक्ष्मी नमः, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो पहा, हा अत्यंत महत्त्वाचा आजचा विषय अत्यंत रंजक आणि महत्त्वाचा आहे. अनेक लोक मला विचारतात की असा काही एक मंत्र आहे का जो म्हटल्याने पैसा पटकन येईल किंवा कुठल्याही मार्गाने आपल्याला पैसा भेटेल. खरंच काही लोकांना सहज यश आणि पैसा मिळतो, तर काही जण खूप मेहनत करूनही संघर्षच करत राहतात. असे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो मैत्रिणींनो. कारण आपण पाहतो की बरेच लोक मेहनत करतात, काही लोक दिवस रात्र मेहनत करत असतात, पण त्यांच्याकडे जो पैसा आहे तो पैसा येऊन सुद्धा टिकत नाही. तर काही लोक योग्य वेळी योग्य संधी ओळखतात आणि आर्थिकदृष्ट्या खूप पुढे निघून जातात. बरोबर? मग प्रश्न पडतो की हे नशीब आहे का, किंवा हे नशीब आहे की काही वेगळे रहस्य आहे. बरोबर? असा तुमच्या मनात सुद्धा प्रश्न येत असेल. तर मित्रांनो, सत्य हे आहे की पैसा फक्त मेहनतीने मिळत नाही. पैसा मिळतो योग्य विचारांनी, योग्य आपण घेतलेल्या निर्णयांनी आणि योग्य कृती केल्याने आपल्याला पैसा मिळतो. आणि आज मी तुम्हाला जो मंत्र इथे सांगणार आहे तो कोणतीही जादूची कांडी नाही आहे. हा असा मंत्र नाहीये की आज म्हटला आणि उद्या लाखो रुपये तुमच्या खात्यात आले, असा अजिबात मंत्र नाही. पण हा मंत्र तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतो, तुमची मानसिकता बदलू शकतो. त्याचबरोबर आणि जेव्हा मानसिकता बदलते तेव्हा आपलं जीवनही बदलायला सुरुवात होते. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे. पण त्याचपूर्वी एका माणसाची गोष्ट मी ते सांगते. मित्रांनो, एक व्यक्ती होती, खूप मेहनती होती, प्रामाणिक सुद्धा होती आणि त्याचबरोबर ती जबाबदार घेणारी सुद्धा होती. ती रोज पहाटे उठायची, दिवसभर खूप काम करायची, मेहनत करायची. कोणाचे वाईट त्याने कधीच विचार केला नाही. बरोबर? पण तरीही तिची आर्थिक परिस्थिती सुधारत नव्हती, अजिबात सुधारली नाही. महिन्याच्या सुरुवातीला त्याच्याकडे खूप पैसा यायचा, पण कधी त्याच्याकडे पैसा संपायचा हे त्याला समजतही नव्हतं. एक दिवस ती व्यक्ती खूप निराश होऊन एका ज्ञानी संताकडे गेली आणि त्यानंतर त्यांनी त्याला विचारलं, त्या संतांना विचारलं, गुरुदेव, मी इतकी मेहनत करतोय, कोणाला अजिबात फसवत नाहीये, मी प्रामाणिक आहे, खूप मेहनत करतोय, चुकीचा मार्ग मी अजिबात वापरत नाहीये, तरी सुद्धा माझ्याकडे पैसा का टिकत नाही? मी अशी कोणती चुकी करतोय ज्यामुळे माझ्याकडे पैसा टिकत नाही? त्याचवेळी ते संत हसले आणि म्हणाले, तुझ्या मेहनतीत कमतरता अजिबात नाहीये, तू खूप मेहनत करतोस, पण तुझ्या विचारांमध्ये खूप कमतरता आहे. तो माणूस तिथेच थांबला आणि थोडा वेळ थांबून तो म्हणाला, कारण त्याला असं वाटले की पैसा म्हणजे फक्त काम आहे असं त्याला वाटलं. पण संत म्हणाले की बघ मित्रा, पैसा फक्त हातांनी कमवला जात नाही, तर तो मनानेही कमवला जातो, असं संतांनी त्या व्यक्तीला सांगितलं. तर मित्रांनो बघा, तो दिव्य मंत्र कोणता? असं संतांनी त्याला एक प्राचीन मंत्र दिला. तो दिव्य मंत्र मी इथे सांगणार आहे. हा मंत्र अनेक घरांमध्ये सकाळी म्हटला जातो. तो मंत्र आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, कर मूल्ये तू गोविंदा, प्रभाते करदर्शन. आता हा हाताकडेच बघून मी का म्हटला? मित्रांनो बघा, अनेक लोक हा मंत्र म्हणतात सुद्धा, पण त्याचा खरा अर्थ जो आहे तो फार कमी लोकांना इथे माहित असतो. या मंत्राचा खरा अर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे तुमच्या हाताच्या अग्रभागी लक्ष्मीचा वास आहे. याचा अर्थ धन तुमच्या कर्मांमध्ये आहे. लक्षात येते? कर्मध्ये सरस्वती म्हणजे ज्ञान तुमच्या निर्णयांमध्ये आहे. योग्य निर्णय घेतले तर आर्थिक प्रगती होते. त्याचबरोबर करमुले तू गोविंदा म्हणजेच जीवनाचा आधार, संतुलन आणि योग्य दिशा आपल्या ईश्वराकडून मिळते. याचा साधा अर्थ असा होतो, बघा लक्षपूर्वक ऐका, पैसा बाहेर कुठेही नाही, तो तुमच्या विचारांमध्ये आहे, तुमच्या कृतीमध्ये आहे आणि तुमच्या निर्णयांमध्ये आहे.
कळलं तुम्हाला या मंत्राचा अर्थ? सकाळी हा मंत्र का म्हणावा असा तुमच्या मनात प्रश्न आला असेल. तर बघा मित्रांनो, सकाळी आपण उठल्याबरोबर आपला मेंदू जो आहे, मेंदू सर्वात जास्त ग्रहणशील असतो. त्यावेळी आपण जे विचार करतो ते दिवसभर आपल्या मनावर प्रभाव टाकत असतात, बरोबर. म्हणूनच हा मंत्र सकाळी म्हणणे महत्वाचं मानलं जातं. आता बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही हातांकडे पाहून हा मंत्र म्हणता, लक्षपूर्वक ऐका, तेव्हा तुम्ही स्वतःला सांगत असता, माझे भविष्य माझ्या हातात आहे आणि माझी प्रगती माझ्या कर्मांवर अवलंबून आहे आणि त्याचबरोबर मी आजचा दिवस सकारात्मकतेने घडवणार आहे. कळलं? हे 3 पॉझिटिव्ह अगदी वाक्य आहेत. हा मंत्र पैसे कसे आकर्षित करतो याबद्दलही इथे मी सांगते. इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या, मंत्र पैसे आणत नाही. हा जो मंत्र आहे तो पैसे आणत नाही. मंत्र तुमचा विचार बदलतो आणि बदललेला विचार तुमच्या कृती बदलतो. तुमच्याकडून सकारात्मक गोष्टी घडतात. बदललेल्या कृती तुमचे परिणाम बदलतात. परिणामामुळे आर्थिक स्थिती बदलते. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुम्ही संधी शोधायला लागतात आणि योग्य निर्णय घ्यायला सुरुवात करता. योग्य निर्णय घ्यायला लागतात. अनावश्यक खर्च तुमचा कमी होतो. म्हणजेच तुम्हाला वायफळ खर्च करताना तुमचे विचार मध्ये येतील आणि हळूहळू आर्थिक प्रगतीचे दारे आपोआप उघडू लागतात. सकाळची 5 मिनिटांची ही शक्तिशाली दिनचर्या आहे. आता मी तुम्हाला एक अतिशय सोपी आणि प्रभावी पद्धत इथे सांगते. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. पहिली पायरी आहे, सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात अजिबात घेऊ नका. कारण बघा मित्रांनो, मोबाईल तुमचं जे लक्ष आहे ते बाहेरच्या जगाकडे वळवतो, बरोबर. आता दुसऱ्या पायरीमध्ये काय करायचं आहे, आपले डोळे बंद करून 3 खोल श्वास तुम्हाला घ्यायचे आहे. मन शांत करा. आता तिसरी पायरी, दोन्ही हात समोर आणायचे आहे. हाताकडे तुमच्या प्रेमाने पाहायचं आहे आणि हा मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शन. 3 वेळा बोला. आता चौथी पायरी सांगते. मंत्र म्हणताना भावना तुम्हाला इथे जोडायच्या आहे. असे मनात म्हणा, आजचा दिवस माझ्यासाठी शुभ आहे. माझ्या जीवनात नवीन संधी येत आहेत आणि त्याचबरोबर मी योग्य निर्णय घेत आहे. माझी म्हणजे समृद्धी माझ्या जीवनात येत आहे. आणि 5वी पायरी खूप इम्पॉर्टंट, मंत्र झाल्यानंतर पुन्हा अजिबात झोपू नका. मंत्र बोलून झाला लगेच उठा आणि तुमच्या दिवसाची सुरुवात करा पॉझिटिव्ह विचारांनी. 21 दिवसांचा हा जो संकल्प आहे तो मित्रांनो 21 दिवसातच तुम्हाला चमत्कार दिसून येईल. कोणतीही सवय एका दिवसात बदलत नाही. म्हणून स्वतःला एक छोटासा संकल्प द्या. पुढील 21 दिवस दररोज हा मंत्र 3 वेळा म्हणू. फक्त 21 दिवस. आणि त्यासोबत सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला सुरू ठेवायचे आहे. त्यानंतर स्वतःमध्ये होणारे बदल अनुभवायला तुम्ही सुरुवात करा. खूप प्रचंड तुमच्यामध्ये अनुभव तुम्हाला पाहायला मिळते. ब्रह्ममुहूर्तातील विशेष साधना इथे मी सांगते. जर शक्य असेल तरच तुम्हाला ही गोष्ट ब्रह्ममुहूर्तात उठून करायची असेल. नसेल जमत तर 6 वाजता केला तरी चालेल. शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि 5 मिनिटे तुम्हाला मनात ह्या गोष्टी म्हणायच्या आहेत. माझे सर्व काम उत्तम प्रकारे चाललेले आहे. माझ्या जीवनात समृद्धी वाढत आहे. ईश्वर माझ्यासाठी नवीन संधी निर्माण करत आहे. मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि समृद्ध आहे. हे वाक्य फक्त तुम्हाला म्हणायचं नाहीये, तर ते अनुभवायचं आहे. म्हणजे त्या गोष्टी ज्या बोलणार आहात ते तुम्ही स्वतः करत आहात किंवा तुमच्यामध्ये ते जाणवत आहे. कारण विश्व शब्दांपेक्षा भावना अधिक ऐकते. आता इथे शेवटचं वाक्य मी सांगते, शेवटचा संदेश देऊ इच्छिते. मित्रांनो लक्षात ठेवा, आपण जे मंत्र म्हणतो, म्हणजेच मंत्र म्हणजे काय आहे, काही चमत्कार नाही. मंत्र म्हणजे जागृती आहे. तो तुम्हाला तुमची शक्ती आठवण करून देतो. तो तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि त्याचबरोबर तो तुम्हाला योग्य दिशेने चालायला प्रेरणा देतो, बरोबर.
आणि जेव्हा योग्य विचार, योग्य कृती आणि ईश्वरावरील विश्वास सगळ्या गोष्टी एकत्र येतात, तेव्हा जीवनात आपल्या चमत्कार घडायला सुरुवात होते, जीवनात बदल घडायला सुरुवात होते. म्हणून मित्रांनो, उद्यापासून नाही तर आजपासूनच सुरुवात करा आपले सकारात्मक विचार करण्यासाठी. आणि कमेंटमध्ये नक्की लिहायचं आहे, जय महालक्ष्मी माता, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक आणि प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तुम्ही खूप आनंदात राहा, सुखी राहा. श्री स्वामी समर्थ. श्री लक्ष्मीनारायणची कृपा तुमच्यावर सदैव राहा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.